नमस्कार, मी हेमंत देसाई. पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दिशेने चाललेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. खुद्द रवींद्र धंगेकर यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. पहिल्यांदा मनसे, नंतर शिवसेना, नंतर काँग्रेसचे महापालिकेचे पुरस्कृत उमेदवार, नंतर काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून आले ते, पुन्हा एकदा लोकसभेमध्ये काँग्रेसनी तिकीट दिलं, पराभूत झाले, नंतर विधानसभेत तिकीट दिलं, तिथेही पराभूत झाले आणि आता ते शिंदे सेनेच्या वाटेवर आहेत. त्यांना पुन्हा सत्तेकडे जावंसं वाटतं आहे. सामान्य माणसांचा आवाज, सामान्य माणसांचे जवळचे म्हणून जे रवींद्र धंगेकर यांच्याकडे बघितलं जात होतं, त्यांना काँग्रेसने इतकं दिलं तरी देखील त्यांचं समाधान झालं नाही आणि आता ते पक्ष जर बदलणार असतील तर त्याला कृतज्ञपणा एवढं एकच नाव आहे. कितना बदल गया इंसान या ज्या एका प्रसिद्ध गाण्यातल्या पंक्ती वारंवार आठवाव्यात असे प्रसंग घडत आहेत. धंगेकर, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्हाला सामान्य मतदार माफ करणार नाही.